ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। गोविंदा आणि सुनीता विभक्त होणार, फॅमिली कोर्टात लेकासह सुनीता दिसतात, चर्चांना आलं उधाण। गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या 37 वर्षाच्या वैवाहिक जीवनात पुन्हा वादळ आलं। सुनीता अहुजा नुकत्याच मुंबईतील कुटुंब न्यायालयात मुलासोबत दिसल्या, ज्यामुळे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं। अनेक वर्षांपासून सुरू असलेला हा तणाव आता कायदेशीर वळण घेताना दिसत आहे। बॉलिवूडच्या हिरो नंबर 1 गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा वादळ आलं। 37 वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतर हे दोघेही वेगळे होणार असल्याच्या चर्चा आता फक्त गॉसिप पुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून उलट त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं असे संकेत दिसू लागले। बुधवारी सकाळी सुनीता अहुजा या त्यांचा मुलगा यशवर्धन यांच्यासह मुंबईतील फॅमिली कोर्टातून बाहेर पडताना दिसल्या। त्यांचा व्हिडिओ समोर येतानाच आता विविध चर्चांना उधाण आलं। हे प्रसिद्ध जोडपं आता खरंच कायदेशीररित्या विभक्त होणार का, असा सवाल सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये उपस्थित झाला। इंटरनेटवर काही व्हिडिओ सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालेले असून त्यामध्ये सुनीता अहुजा या फॅमिली कोर्टातून त्यांच्या गाडीच्या दिशेने जाताना दिसल्या। एरवी कॅमेरामॅन किंवा मीडियासमोर अतिशय मनमोकळेपणाने बिनधास्त अंदाजात बोलणाऱ्या सुनीता यावेळी मात्र अतिशय शांत आणि थोड्या तणावात दिसत होत्या। त्यांच्यासोबत असलेला त्यांचा मुलगा यशवर्धनही थोडा त्रस्त वाटत होता। व्हिडिओ किंवा फोटो काढू नका अशी त्यांनी विनंती केली, मात्र एवढं होऊनही पापा राजी थांबले नाहीत। ते पाहून त्याला राग आला आणि तो थोडं मोठ्याने ओरडतानाही दिसला। एवढंच नव्हतं तर कोर्टात मी केक कापायला आले होते असं म्हणत जाता जाता सुनीता यांनी टोमणाही मारला। दोघांचंही मौन आणि तिथून पटापट निघून जाण्याची घाई पाहून अनेक चर्चांना उधाण आलं। अभिनेता गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यातील तणावाच्या चर्चा काही नवीन नाहीत। गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये सोशल मीडिया पोस्ट आणि मुलाखतींच्या माध्यमातून एकमेकांवर टोमणे मारण्याचा प्रकार सुरू होता। सुनीताने अनेकदा गोविंदांवर विश्वासघात आणि विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोपही केले होते। काही दिवसांपूर्वीच गोविंदा हा राणी स्वर्णकार सोबत विमानतळावर दिसला होता। विशेष म्हणजे त्याने पापाराझींसमोर तिची ओळखही करून दिली आणि घटनेनंतर दोघांमधील वाद आणखी चर्चेत आला। यापूर्वीही गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या, मात्र गेल्या वर्षी दोघांनी गणपती पूजेला एकत्र हजेरी लावत या चर्चा म्हणजे केवळ अफवा असल्याचं सांगितलं। आता मात्र सुनीता या कौटुंबिक न्यायालयाबाहेर दिसल्याने या प्रकरणाला पुन्हा वेगळं वळण मिळाल्याचं दिसून येते। दरम्यान गोविंदा हा बिग बॉस 20 या शो मध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला। त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील वाद आणि चर्चांमुळे निर्माते त्याला शो मध्ये घेण्यास उत्सुक होते असं म्हटलं जात होतं। मात्र जर गोविंदा आणि सुनीता यांच्यातील वाद आता न्यायालयात गेला असेल तर अशा परिस्थितीत रियालिटी शो मध्ये सहभागी होणं हे गोविंदासाठी कठीण ठरू शकतं। या संपूर्ण प्रकरणावर गोविंदा किंवा सुनीता अधिकृतपणे काही बोलतात का, स्पष्टीकरण देतात का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। आता इथून पुढे नेमकं काय होतंय जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज। पाहत रहा तीचा जागर न्यूज।